वेळेनुसार वातावरण आणि वातावरणानुसार वेळ बदलते, तसंच वेळ बदलते तसं माणसंसुद्धा बदलतात बरं का. मग ऋतू बदलतात त्यानुसार वेगवेगळे पदार्थसुद्धा बनवण्याचे बदलत असतात आणि वेगवेगळे पदार्थ मार्केटमध्ये येत असतात, वेगवेगळे पालेभाज्या मार्केटमध्ये येत असतात आणि वेगवेगळे फूड आपण आपल्या घरी बनवत असतो. जसं की आता उन्हाळ्यामध्ये वेगळे पदार्थ बनवतो आपण, पावसाळ्यामध्ये वेगळे आणि तसेच हिवाळ्यामध्ये वेगळे. तसंच प्रत्येक गोष्टीनुसार प्रत्येक गोष्ट हे बदलायलाच पाहिजे. वातावरणानुसार माणूस तर खूप पटकन बदलतो बरं का. हा अनुभव मी माझ्या लाईफमध्ये खूपच मस्तपणे घेतलेला आहे आणि अनुभवलासुद्धा आहे. खूप जवळून म्हटल्यापेक्षा अति जवळून म्हटलं तरी चालेल. हाय हॅलो फॅमिली, मी पूजा लाईफस्टाईल वर्किंग ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. नवीन व्हिडिओची सुरुवात झाली आणि आम्ही नवीन काहीतरी बनवत आहोत. तर खूप दिवस झाला आम्हाला इकडे ना गाजराचा हलवा बनायचा होता. ते मला तर जास्तच आवडतो, पण राजला पण त्याच्यापेक्षा जास्त आवडतो. पण खूप दिवस झालं गाजरं आणायचे म्हटलं की मार्केटला काही आम्ही गेलोच नाही आहोत आणि इथून तिथून पाहते वेळेस कधी जर भाजीच्या गाड्यावरती वगैरे जर पाहिलं तर छोटे छोटे गाजर वगैरे दिसायले होते. तर आमच्यासाठी इकडे स्पेशल पार्टनरनी आमच्या पाठवलेले होते इकडे गाजर. म्हटलं छान अशा आता इकडे गाजराचा हलवा बनवूयात. तर चला इकडे बघा मी काय काय साहित्य घेतलेलं आहे. गाजराचा हलवा कसं हो अगदी गोड असतो ना, मग गाजराच्या हलवा प्रमाणेच गोडवा जरा जास्त वाढवूयात म्हटलं आणि तुमच्यासोबत गोड अशा गप्पा मारूयात म्हटलं. तर इकडे मी अगोदर घेतले होते गाजर स्वच्छ धुवून, त्याच्यावरची जे काही धूळ घाण होते ते सर्व काही मी काढून घेतलेलं होतं आणि त्याला छान असं मी इकडे खिसून घेतलेलं होतं. त्यानंतर गाजराचा गोडवा आणखीन वाढवण्यासाठी इकडे घेतलेली होती मी 1 वाटी साखर, विलायची पावडर 1 चम्मच पेस्ट करून घेतलेली होती. त्यानंतर काळे मनुके आणि जे आपले रेग्युलरचे मनुके असतात ते, थोडेसे बदाम आणि थोडेसे काजू. जास्त क्वांटिटीमध्ये मी ड्रायफ्रूट काही घेतलेले नाही आहेत, कमीच क्वांटिटीमध्ये घेतलेले होते. हवं तर तुम्हाला जास्त पाहिजे असेल तर तुम्ही घेऊ शकतो, पण इथं थोडं सगळं काही घेतलं होतं मी, त्याच्यामुळे मला हेच काही जास्त वाटत होतं आणि मला जास्त काही ड्रायफ्रूट यामध्ये आवडत नाही. तरी म्हटलं ड्रायफ्रूट थोडेसे तरी टाकूयात. तर कढई गरम करायला ठेवली. कढई छान अशी गरम झाली. त्यानंतर मग मी इथे तूप टाकलेलं होतं. तर 2 चम्मच यामध्ये मी तूप ॲड केलेलं आणि तूप थोडंसं गरम झाल्यानंतर त्या अगोदर मी त्याच्यामध्ये बदाम टाकले. बदाम थोडेसे जास्त वेळ लागतो परतायला वगैरे आणि काजू हे कसं खरपूस असतात त्यामुळे लवकर परतले जातात. तर अगोदर मी इकडे ब्राऊन कलर होईपर्यंत बदाम हे करून घेतले आणि थोडंसं ते कलर चेंज होत आले की त्यामध्येच मी इकडे काजू मिक्स केले आणि आता म्हटलं दोन्ही एकत्र काढून घेऊयात. पण एकत्र दोन्ही टाकायचं नाही आहे कारण काजूसाठी खूप कमी वेळ लागतो. हवं तर तुम्ही वेगवेगळंसुद्धा त्याच्यामध्ये टाकू शकता, पण मी तसं काही नाही टाकलेलं, एकत्र दोन्ही काढून घेतलं. तर इकडे मी मनुके वगैरे ते पण त्याच्यामध्ये ॲड करून घेतले. याला तर काही जास्त वेळ लागत नाही, 5 ते 6 सेकंद म्हणला तरी चालेल. तर हे पण छान असं झालं. आता हे पण मी इकडे प्लेटमध्ये वगैरे काढून घेते, म्हणजे सगळं जे काही मी टाकलं ना ते सगळं काही काढून घेते. तर इकडे फ्रेश छान असा गाजराचा खीस मी करून घेतलेला होता. आता तुमच्या फॅमिलीमध्ये किती मेंबर आहेत त्याच्यानुसार तुम्ही बनवू शकतो. तर आमच्याकडे कसं आहे माहिती का, मला जास्त जरा क्वांटिटीमध्ये आवडतं. बनवलं तेव्हा तर मी खातच असते, पण फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर परत मला 1-2 दिवस तर जरा जास्तच लागतं. पण नेमकं झालं असं ना, जेवढं जास्त क्वांटिटी मला बनवायचं होतं तेवढे काही माझ्याकडे गाजर नव्हते. गाजर पण थोड्याच प्रमाणामध्ये होते. म्हटलं आता आहे तर बनवून घेऊयात, कारण आधीच खूप दिवस झाले गाजर मला भेटत नव्हते. तर छान असे मी गाजर त्यामध्ये टाकली आणि तूप ऑलरेडी त्याच्यामध्ये होतं त्याच्यामुळे मी काही तूप टाकलंच नाही. आता छान असं मी याला परतून घेते. तर माझ्या मैत्रिणींनो, जर तुम्हाला याच्यामध्ये तूप कमी वाटत असेल तर थोडंसं 1 चम्मचभर तुम्ही त्याच्यामध्ये तूप ॲड करू शकतो. तर तूपमधला हलवा पूर्णपणे कोणाला आवडतो तर कधी कोणी त्याच्यामध्ये दूधसुद्धा मिक्स करतं. तर मी दोन्ही पद्धतीने बनवत असते, कधी फक्त तुपामधला तर कधी दुधामधला. तर यावेळेस मी याच्यामध्ये दूधसुद्धा टाकणार होते. तर सगळे ड्रायफ्रूट परतून घेण्यासाठी मी इकडे टाकलं होतं 2 चम्मच तूप. तर ते झाल्यानंतर परत मग मी त्यामध्ये जे काही खिसून घेतलेलं गाजर आहे ना ते घेतलं, पण मला थोडंसं क्वांटिटी कमी वाटत होती तुपाची, म्हणून मी परत वरून 1 चम्मच तूप ॲड केलं आणि परत छान असं त्याला मी आता परतून घेते.
चला तर मग इकडे छान असं 4 ते 5 मिनिट छान असं मी परतून घेतलं आणि गाजराचा जो खीस होता ना त्याने छान असा रंग बदललेला होता. मग म्हटलं यामध्ये आता सगळे काही साहित्य आहेत ना छान असे मिक्स करून घेऊयात. तर छान मी परतून घेतल्यानंतर जेवढा मला गोडवा पाहिजे होता, जास्त मला गोड असं काही आवडत नाही, त्यामुळे मी कमी क्वांटिटीमध्ये इथे मी साखर ॲड केली आणि त्यानंतर इथे 1 चम्मच विलायची पेस्ट मी करून ठेवली होती ते टाकली. हवं तर तुम्ही स्किप करू शकता, कोणाकोणाला याच्यामध्ये विलायची फ्लेवर नाही आवडत, पण टाकला तर जरा छान टेस्ट येईल. तर कोणी कोणी अख्खीच विलायची टाकतं, पण मी इथे नेहमी पेस्ट करून टाकते. तुमच्याकडे 3 ऑप्शन आहेत, तुम्हाला जे योग्य वाटलं ते तुम्ही करू शकता. तर बघा इकडे छान असे सगळे ड्रायफ्रूट आपण परतून ठेवलं होतं ना, आता या टायमिंगला आपल्याला हे सगळे ड्रायफ्रूट यामध्ये ॲड करायचे आहेत. हे सगळं असं बघून राजला आणि मला वाटत होतं ना, हे गाजराचा हलवा कधी रेडी होतो आणि कधी आम्ही फिनिश करून टाकतो, कारण माझा तर खूप प्रचंड आवडीचा आहे, फेवरेट आहे आणि राजचासुद्धा आता माझ्यासोबत खूपच फेवरेट झालेला आहे. तर फर्स्ट टाईम मी यामध्ये दूध घालून गाजराचा हलवा करणार होती, कारण या अगोदर मी फक्त तुपामधलाच केलेला होता. तर हे सगळं मिक्स करून झाल्यानंतर आता मी बघत होती, तर राज म्हणत होता, मम्मा इकडे बघ मी तुझी फोटो काढतो. तर इकडे सगळं काही छान असं मिक्स करून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे दूध. तर दूध मी जास्त प्रमाणामध्ये काही टाकणार नाही आहे, कारण थोडं मला सुक्का गाजराचा हलवा आवडतो, कोणाला असं जास्त थिकमध्ये म्हणजे पातळ असं असतो ना एकदम मऊ शुद्ध शिजलेला तसा आवडतो. तर मला इतका पण मऊ नाही आवडत, त्याच्यामुळे इकडे मी दुधाची क्वांटिटी खूप कमी घेतलेली आहे बरं का. तर छान असं मिक्स करून झाल्यानंतर आता मी याच्यावरती 5 ते 7 मिनटं झाकण ठेवून देणार आहे. मग काय आपला गाजराचा हलवा इकडे एकदम रेडीच होणार आहे. तर अशा पद्धतीने मी याच्यावरती झाकण ठेवून देते आणि तुम्हाला म्हटलं मी हा हलवा रेडी होण्यासाठी फक्त 5 ते 7 मिनिट लागणार होते. तर हा हलवा पूर्णपणे रेडी झाला. त्याच्यानंतर मी त्याचं झाकण वगैरे काढून घेतलं आणि आम्हाला हा हलवा काही आत्ताच खायचा नव्हता, कारण मला गरम जास्त आवडत नाही. जेवढं फ्रीजमध्ये ठेवलं आणि थंड होईल ना तेवढं मला जास्त आवडतं. तर आता सर्वात महत्त्वाचं, हा गाजराचा हलवा मी दुपारी बनवलेला होता. नॉर्मली थंड झाल्यानंतर मी याला फ्रीजला ठेवून दिलं, कारण निवांत आम्ही घरी राहिलोत आणि काही बनवलं आहे आणि ते एकदम एन्जॉय करत शांतपणे खाता आले असं कधी होत नाही. संडेला वगैरे राजला सुट्टी असते आणि मी सुद्धा त्याच्यासाठी सुट्टी घेऊन घरी राहिलेली असते, तेव्हाच आम्ही सर्व शांतपणे करू शकतो. पण आज काही सुट्टी नव्हती, त्यामुळे ठेवायचं होतं फ्रीजमध्ये आणि खायचं होतं हे संध्याकाळी. सर्व कामानंतर आम्ही संध्याकाळी घरी आलो आणि मग बघा त्यानंतर कसं लागले काय आवडला? त्यांना विचार रेसिपी कशी वाटली सांगा कमेंटमध्ये आणि व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा. तुम्हाला रेसिपी कशी वाटली ती पण सांगा आणि व्हिडिओ कसं वाटलं ते पण सांगा. करून खाली कसं झालं गाजराचा हलवा सांग बरं त्यांना, टेस्ट कशी झाली? टेस्ट कशी झाला? तुमची मम्मी कशी बनवली हलवे? आता काय पण रेसिपी वगैरे छान छान रेसिपीचे व्हिडिओ बघणारी माझी मम्मा, तुम्ही बघा, तुम्ही पण शिका. छान छान व्हिडिओ आम्ही तुमच्यासोबत शेअर करू. तर आमचे छान असं इकडे गाजराचा हलवा झालेला आहे. असा आम्ही बनवलेला होता. मग तेव्हा दुपारी फ्रीजमध्ये वगैरे ठेवून दिलं. संध्याकाळी आलो मस्त जेवण वगैरे झालं आणि त्यानंतर आता आम्ही इकडे हलवा एन्जॉय करतोय.